शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी प्रत्येक तालुका स्तरावर तालुका कृषी कार्यालयांची निर्मिती करण्यात आली आहे। मात्र या कार्यालयात जिल्ह्यातील अनेक पदं रिक्त असल्याने शेतकऱ्यांना विविध योजनांपासून वंचित राहावं लागते। पाहूयात यावरच हा स्पेशल रिपोर्ट। लातूर जिल्ह्यातील कृषी कार्यालयात कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याने शेतकऱ्यांची हेळसांड होते। या कार्यालयात कर्मचारी अभावी अधिकाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा बोजा वाढतोय। यामुळे अनेकदा शेतकरी व कर्मचाऱ्यांमध्ये वाद निर्माण होतात। कार्यालयातील कर्मचाऱ्यांची घटत असलेली संख्या चिंता वाढवणारी आहे। कृषी विभाग हा शासन आणि शेतकरी यांच्यातील महत्त्वाचा दुवा समजला जातो। त्यामुळे शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी कृषी विभागात पुरेशी यंत्रणा असणं गरजेचं आहे। अपुऱ्या यंत्रणा अभावी शेतकरी अडचणीत सापडलाय। त्यामुळे शासन दरबारी याची दखल घेण्यात यावी अशी मागणी शेतकरी करतायत। लातूर जिल्ह्यात एकूण 654 पद मंजूर, भरलेली पद 505 तर एकूण रिक्त पद 149। तालुका कृषी अधिकारी मंजूर पद 10 तर भरलेली पद 8, रिक्त पद 2। लेखा अधिकारी मंजूर पद 1, कृषी अधिकारी मंजूर पदे 15, भरलेली 10, रिक्त पदे 5। मंडळ कृषी अधिकारी मंजूर पद 23, भरलेली पद 16, रिक्त पद 7। कृषी पर्यवेक्षक मंजूर पदे 64, भरलेली पदे 63 तर रिक्त पद 1। कृषी सहाय्यक मंजूर पदे 297, भरलेली पद 295, रिक्त पद 2। कृषी लिपिक मंजूर पद 48, भरलेली पद 41, रिक्त पदे 7। अनुरेखक मंजूर पद 52, भरलेली 0, रिक्त 52। वाहन चालक मंजूर पदे 15, भरलेली 2, रिक्त 13। रोपमळा मदतनीस मंजूर पदे 10 आहेत, भरलेली पद 5, रिक्त पद 5। शिपाई मंजूर पद 68, त्यापैकी 21 पद भरलेली आहेत तर रिक्त 47 आहेत। जिल्हा परिषद कृषी विभागातील मंजूर पद 4 आहेत, भरलेली पद 3, रिक्त पद 1। दुसरी एक योजना मला मंजूर झालेली होती, झाडे लावायची, आंब्याची फळबाग लावायची 1 एकरची। तर त्याचं सुद्धा वर्क ऑर्डर देण्यासाठी तिथं म्हणजे कर्मचारी नसल्यामुळे मला जी शासनाचा लाभ मिळणार होता तो लाभापासून मी वंचित राहिलो। आज कर्मचारी कमी असल्यामुळे तिथं समजा त्यांच्याकडून माहिती लेट मिळते आपल्याला, म्हणजे उशिरा मिळते। उशिरा मिळाल्यामुळे आपण उशिराच जाणार। उशिरा गेल्याच्या नंतर तिथं गर्दी होणार, गर्दी झाल्याच्या नंतर आपलं काम होणार नाही, अशा अडचणी येतात। बार बार खेट्या मारावं लागत आहे आम्हाला। त्यामुळे सरकारने योग्य जागा भराव्या कृषी विभागामध्ये ही आमची विनंती आहे। लातूर जिल्ह्यात गेली अनेक वर्ष हीच परिस्थिती आहे। कर्मचाऱ्यांची संख्या वाढण्याऐवजी दरवर्षी घटत असून एकाच कर्मचाऱ्यावर इतरांचाही पदभार देण्यात आलाय। त्यामुळे केवळ शेतकरीच नव्हे तर शासकीय कर्मचारी देखील त्रस्त असल्याचं चित्र आहे। लातूर जिल्ह्यात एकूण 654 पैकी 505 पदं भरण्यात आली आहेत। शेतकऱ्यांच्या हितासाठी या गंभीर बाबीकडे सरकारने विशेष लक्ष देऊन रिक्त पदं भरण्याची मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। संबंधित टेबलला कर्मचारीच नसतात। सरकारनं ते सगळे कर्मचारी तात्काळ भरती करावं आणि शेतकऱ्याची होणारी जी ही हेळसांड आहे ती तात्काळ थांबवावी ही आमची मागणी आहे। जिल्ह्याला कृषी कार्यालयातील रिक्त जागा शासनाने दखल घेऊन भराव्यात, अन्यथा शेतकरी या कार्यालयातील जागांचा ताबा घेत स्वतः काम करेल असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। मात्र जिल्ह्यात अपुऱ्या यंत्रणेअभावी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे। याकडे शासन दरबारी विशेष लक्ष देऊन रिक्त जागा भरल्या जातील का असा सवाल शेतकरी विचारतायत। सचिन अंकुलगे, लोकशाही मराठी, लातूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।